नमस्कार, मैं हूं विनय पाठक। एबी न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं मुंबई तथा आसपास की जुड़ी कुछ खास खबरें। आज तर कहर झाला। कसं असतं, खरं बोलायला विचार करावा लागत नाही, खोटं बोलायला विचार करावा लागतो। आणि एकदा खोटं बोललं की मग वारंवार खोटं बोलावं लागतं आणि मग कुठेतरी पोल उघडते। आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली। मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो। हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो? बंधू भगिनींनो, हे भ्रमिष्ट झालेले आहेत। आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात। आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, हो, मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री, म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार। आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले? काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत। कारण काँग्रेसमध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार, राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रियाताईचाच विचार आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार। तुमचा विचार करणारं कोणी नाही, पण नरेंद्र मोदी असा व्यक्ती आहे, ना आगाय ना पीछा आहे, ना परिवार आहे ना घर आहे। 24 तास तुमचा विचार करतात, 24 तास आपल्या रक्ताचा कण अन कण, आपल्या जीवनाचा क्षण अन क्षण गरिबाकरता खर्च करणारे माननीय नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत। त्यामुळे या परिवारवादी पार्ट्या या कितीही एकत्रित आल्या तरी देखील नरेंद्र मोदींना पराजित करू शकत नहीं। एबी न्यूज में अभी तक का सफर करते हैं समाप्त। विनय पाठक को दीजिए इजाजत, हम फिर मिलते हैं नए सफर के साथ। चलते चलते गुजारिश विनती है लोग, यदि आपके आसपास कोई समस्या है या घटना घटित हुई है और आप उसे एबी न्यूज तक पहुंचाना चाहते हैं तो स्क्रीन पर दिखाए जा रहे हमारे नंबर पर संपर्क कर सकते हैं। लेकिन चलते चलते आपसे अनुरोध कि हमारा चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलें।